नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मेडिकल कलेक्शन या यूट्यूब चॅनलवरती. मेडिकल कलेक्शन यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फार इम्पॉर्टंट आणि नर्सिंगच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी फार महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे नर्सिंग केअर प्लॅन. हाऊ टू राईट अ नर्सिंग केअर प्लॅन. नर्सिंग केअर प्लॅन कसा बनवायचा, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, नर्सिंग केअर प्लॅन बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीचं नॉलेज असणं हे गरजेचं असतं, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वजण अतिशय कॉन्सन्ट्रेशन देऊन हा व्हिडिओ बघायचा आणि पूर्ण गोष्टी लिहून घ्यायच्या. ठीक आहे, तर बघा नर्सिंग केअर प्लॅन. डेफिनेशन ऑफ नर्सिंग केअर प्लॅन. अ नर्सिंग केअर प्लॅन इज अ स्टेप बाय स्टेप गाईड made by nurse to help care for a patient properly and meet their health needs. ठीक आहे, या ठिकाणी आता काय म्हणते डेफिनेशन. नर्सिंग केअर प्लॅन एक स्टेप बाय स्टेप गाईड प्रोसेस आहे, म्हणजे एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. कोणाकडून बनवली जाते, ती नर्सेसकडून बनवली जाते. कशासाठी? टू हेल्प केअर फॉर अ पेशंट प्रॉपरली अँड मीट देअर हेल्थ नीड्स. म्हणजे नर्सिंग केअर प्लॅन ही एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे जी नर्सेसकडून बनवली जाते. कशासाठी? पेशंटला हेल्प करण्यासाठी, पेशंटला प्रॉपरली त्याच्या नीड भेटण्यासाठी आणि हेल्थ नीड्स भेटण्यासाठी नर्सिंग केअर प्लॅन बनवला जातो. ठीक आहे, ही झाली त्याची डेफिनेशन. त्यानंतर नर्सिंग केअर प्लॅनमध्ये कोणकोणत्या स्टेप्स येतात. तर नर्सिंग केअर प्लॅनमध्ये मेनली 7 स्टेप्स येतात. 7 स्टेप्स कोणकोणत्या बघा. त्यामध्ये आहे असेसमेंट, नर्सिंग डायग्नोसिस, गोल, प्लॅनिंग, रॅशनल, इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन. कोणकोणत्या? असेसमेंट, नर्सिंग डायग्नोसिस, गोल, प्लॅनिंग, रॅशनल, इम्प्लिमेंटेशन अँड लास्ट वन इव्हॅल्युएशन. आता असेसमेंट म्हणजे काय, नर्सिंग डायग्नोसिस म्हणजे काय, गोल म्हणजे काय, प्लॅनिंग म्हणजे काय, रॅशनल म्हणजे काय, इम्प्लिमेंटेशन आणि इव्हॅल्युएशन म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपण 1 बाय 1 इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. सर्व गोष्टी तुम्हाला पाठ करायच्यात. 7 स्टेप्स ज्या असतात त्या तुम्हाला पाठ करायच्या असतात, कारण नर्सिंग केअर प्लॅनमध्ये आपल्याला 7 गोष्टी ह्या एकदम व्यवस्थितपणे लिहाव्या लागतात. ठीक, आपण नर्सिंग केअर प्लॅन एक एक्झाम्पल पण पाहणार आहोत. ठीक आहे, तर बघा असेसमेंट म्हणजे काय. असेसमेंट कलेक्ट डाटा अबाउट द पेशंट्स हेल्थ कंडिशन. असेसमेंट म्हणजे काय, पेशंटच्या हेल्थ कंडिशन रिलेटेड डाटा जमा करणं, कलेक्ट करणं. कलेक्ट द डाटा अबाउट द पेशंट्स हेल्थ कंडिशन, पेशंटच्या हेल्थ कंडिशन रिलेटेड डाटा कलेक्ट करणं. त्यामध्ये 2 गोष्टी येतात, एक असतं सब्जेक्टिव्ह डाटा आणि एक असतो ऑब्जेक्टिव्ह डाटा. या ठिकाणी पाहू शकतो, एक असतो सब्जेक्टिव्ह आणि एक असतो ऑब्जेक्टिव्ह डाटा. आता सब्जेक्टिव्ह डाटा म्हणजे काय, तर सब्जेक्ट म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजे ॲज अ पेशंटनं आपल्याला त्याला जे काही साइन अँड सिम्पटम जाणवायलेत त्याच्याविषयी काय सांगितलं, व्हॉट द पेशंट सेज, म्हणजे असते सब्जेक्टिव्ह डाटा. ठीक आहे, आणि ऑब्जेक्टिव्ह डाटा म्हणजे काय, पेशंटनं ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या ते आपण कशावरून ठरवलं की बाबा याला ह्या गोष्टी होत आहेत, किंवा कशावरून कन्फर्म केलं, म्हणजे व्हॉट यू ऑब्झर्व ऑर मेजर, म्हणजे कोणत्या गोष्टीवरून आपण ऑब्झर्व केलं किंवा मेजर केलं की त्या पेशंटला ते साइन अँड सिम्पटम शो होत आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह डाटा. ठीक आहे, असेसमेंट म्हणजे काय, आता सांगितलं पेशंटच्या हेल्थ कंडिशन रिलेटेड जे काही डाटा असेल, जे काही इन्फॉर्मेशन असेल ते कलेक्ट करणं. त्यामध्ये 2 गोष्टी येतात, एक असतं सब्जेक्टिव्ह डाटा आणि एक असतो ऑब्जेक्टिव्ह डाटा. सब्जेक्टिव्ह डाटा म्हणजे व्हॉट पेशंट सेज, म्हणजे पेशंटनं काय सांगितलं. पेशंटनं सांगितलं मला मळमळ होते, उलटी होते, मला गरम फील होते, माझं बॉडी टेम्परेचर वाढल्यासारखं वाटतं, हे म्हणजे पेशंट सेज, म्हणजे सब्जेक्टिव्ह डाटा. आणि ऑब्जेक्टिव्ह डाटा आपण कशाहून ठरवलं, म्हणजे आपण त्याचं बॉडी टेम्परेचर मेजर केलं किंवा त्याला ऑब्झर्व केलं की त्यानं उलट्या होत आहेत त्याला, ह्या सगळ्या गोष्टी बघणं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह डाटा. ठीक आहे, हे झालं फर्स्ट असेसमेंट. त्यानंतर सेकंड आहे नर्सिंग डायग्नोसिस. सेकंड बघा नर्सिंग डायग्नोसिस. नर्सिंग डायग्नोसिस म्हणजे काय, आयडेंटिफाय द पेशंट्स ॲक्च्युअल ऑर पोटेन्शियल हेल्थ प्रॉब्लेम बेस्ड ऑन असेसमेंट. जे आपण ॲट द टाइम ऑफ असेसमेंट करतो, पेशंट जे काय असेसमेंट करतो त्या असेसमेंटनुसार पेशंटचा ॲक्च्युअल प्रॉब्लेम असेस करणं, आयडेंटिफाय करणं म्हणजे नर्सिंग डायग्नोसिस. आणि नर्सिंग डायग्नोसिस कशा पद्धतीनं बनवायचे याच्याविषयी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, तुम्ही ते जाऊन पाहू शकता. आणि नर्सिंग डायग्नोसिस बनवण्यासाठी तुम्हाला त्या डिसीज कंडिशनविषयी म्हणजे त्या डिसीज कंडिशनच्या साइन अँड सिम्पटमविषयी
डिसीज कंडिशनच्या साईन अँड सिम्पटम विषयी एकदम डिटेल नॉलेज असणं गरजेचं असतं. त्याच्यानुसार आपण नर्सिंग डायग्नोसिस बनवत असतो आणि नर्सिंग डायग्नोसिस हे प्रायोरिटी वाईज आपण बनवत असतो. ठीक आहे. तर फर्स्ट झालं असेसमेंट, सेकंड झालं नर्सिंग डायग्नोसिस, त्यानंतर थर्ड वन इज गोल. आता गोल म्हणजे काय? गोल म्हणजे आपण एक गोल सेट करतो की आपल्याला एवढे नर्सिंग इंटरव्हेन्शन करून, एवढे प्लॅनिंग करून, ते इम्प्लिमेंट करून आपल्याला ते गोल अचीव करायचे. फॉर एक्झाम्पल, जर पेशंटला फिवर असेल, हायपरथर्मिया असेल, बॉडी टेम्परेचर इन्क्रीज झालं असेल, तर त्याचं बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी जे आपण गोल ठरवतो ते असतं गोल. गोल म्हणजे काय? डिसाईड व्हॉट यू वॉन्ट टू अचीव फॉर द पेशंट. गोल म्हणजे काय? डिसाईड करणं की आपल्याला व्हॉट यू वॉन्ट अचीव फॉर द पेशंट, म्हणजे पेशंटसाठी काय अचीव झालं पाहिजे हे डिसाईड करणं म्हणजे काय असतं गोल. गोलमध्ये दोन गोष्टी येतात, एक असतं शॉर्ट टर्म गोल आणि एक असतं लॉंग टर्म गोल. शॉर्ट टर्म गोल म्हणजे काय? अचीवड इन अ शॉर्ट टाइम, म्हणजे शॉर्ट टाइममध्ये अचीव झालं पाहिजे, युजली विदिन अ फ्यू आवर्स टू अ फ्यू डेज. शॉर्ट टर्म गोल म्हणजे काय? विदिन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइममध्ये ते गोल आपल्याला अचीव झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर पेशंटला फिवर आली असेल, ठीक आहे, हायपरथर्मिया झाला असेल, म्हणजे पेशंटचं बॉडी टेम्परेचर नॉर्मलपेक्षा जास्त इन्क्रीज झालं असेल, शॉर्ट टर्म गोलमध्ये आपण काय सांगू शकतो की बाबा फ्यू आवर्समध्ये त्या पेशंटचं जे काही बॉडी टेम्परेचर इन्क्रीज झालं होतं ते नॉर्मल रेंजमध्ये यायला पाहिजे, म्हणजे शॉर्ट टर्म गोल. आणि लॉंग टर्म गोलमध्ये आपण काय सांगू शकतो? अ गोल दॅट रिक्वायर्स मोर टाइम टू अचीव, युजली डेज, वीक्स ऑर मंथ्स. लॉंग टर्म गोल म्हणजे काय? त्याला जास्त वेळ लागतो, युजली काही दिवस लागू शकतात, काही आठवडे लागू शकतात किंवा काही मंथ सुद्धा लागू शकतात. फॉर एक्झाम्पल, आपण हायपरथर्मिया विषयी सांगितलं होतं. शॉर्ट टर्म गोल काय असतो? विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम आपल्याला पेशंटचं बॉडी टेम्परेचर जे आहे ते नॉर्मलला आणायचं. ठीक आहे, शॉर्ट टर्म. आणि लॉंग टर्म गोलमध्ये काय सांगू शकतो आपण की जे काही हायपरथर्मिया आहे ते नॉर्मली म्हणजे नंबर ऑफ केसेसमध्ये इन्फेक्शनमुळे होतो. मग लॉंग टर्म गोलमध्ये आपण सांगू शकतो की त्या पेशंटचं पूर्ण इन्फेक्शन कमी करायचं. ठीक आहे, गोल कळालं? 3 गोष्टी आपण बघितल्या: असेसमेंट, नर्सिंग डायग्नोसिस, त्यानंतर गोल, त्यानंतर फोर्थ आहे प्लॅनिंग. आता प्लॅनिंग म्हणजे काय? जे आपण नर्सिंग डायग्नोसिस बनवलं होतं आणि जे गोल ठरवले होते त्या गोल रिलेटेड आपल्याला प्लॅनिंग बनवायची, म्हणजे आपल्याला प्लॅन करायचे की ते गोल अचीव करण्यासाठी आपण कोणकोणत्या स्टेप्स करू शकतो. ठीक आहे, प्लॅनिंग. प्लॅन नर्सिंग ॲक्शन ऑर इंटरव्हेन्शन्स, प्लॅन नर्सिंग ॲक्शन ऑर इंटरव्हेन्शन दॅट विल हेल्प टू अचीव गोल्स. म्हणजे काय? म्हणजे नर्सिंग ॲक्शन्स प्लॅन करायचे, ऑर इंटरव्हेन्शन म्हणजे इंटरव्हेन्शन किंवा नर्सिंग प्लॅनिंग ॲक्शन जे आहे ते प्लॅन करायचे, दॅट विल हेल्प टू अचीव गोल्स. गोल अचीव करण्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करायचे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, मॉनिटर व्हायटल सायन्स, गिव्ह ऑक्सिजन, ॲडमिनिस्टर प्रिस्क्राइब्ड मेडिकेशन्स. म्हणजे जे आपण गोल ठरवले होते, ज्या पेशंटचं डायग्नोसिस होतं ते डायग्नोसिस कमी करण्यासाठी, त्याचा प्रॉब्लेम जे आहे कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचं? प्लॅनिंग करायचं. ठीक आहे, त्याच्या डायग्नोसिसच्या रिलेटेड म्हणजे काय असतं? प्लॅनिंग. ठीक आहे, 4 गोष्टी कळाल्या: असेसमेंट, नर्सिंग डायग्नोसिस, गोल, गोलमध्ये 2, शॉर्ट टर्म गोल, लॉंग टर्म गोल आणि प्लॅनिंग. त्यानंतर आहे रॅशनल. ठीक आहे, रॅशनल म्हणजे काय? कारण. आपण जे काय प्लॅनिंग करायलो त्या प्लॅनिंगला कारण देणं की आपण का ते प्लॅन केला. ठीक आहे, आपण का ते प्लॅन केला त्याच्याविषयी प्लॅनिंग रॅशनल देणं. रॅशनल मीन्स द रिझन बिहाइंड द नर्सिंग इंटरव्हेन्शन. नर्सिंग इंटरव्हेन्शनच्या पाठीमागं कोणतं रिझन आहे म्हणजे रॅशनल. इट टेल्स वाय यू आर डुईंग दॅट ॲक्शन, म्हणजे ते आपण ॲक्शन का करायलो, म्हणजे नर्सिंग प्लॅनिंग का करायलो याच्याविषयी सांगतं ते रॅशनल. म्हणजे सोप्या भाषेमध्ये कारण देणं. ठीक आहे, आपण हे का करायलो? आपण समजा व्हायटल सायन्स असेस केले तर आपण व्हायटल सायन्स असेस का केले याच्याविषयी रिझन देणं. आपण कोल्ड ॲप्लिकेशन्स दिले तर का दिले, आपण हॉट ॲप्लिकेशन दिले तर का दिले, याच्याविषयी सगळे रिझन देणं म्हणजे काय असतं? रॅशनल असतं. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन. आता इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय? जे आपण प्लॅनिंग केली होती, ठीक आहे, जी आपण प्लॅनिंग केली होती त्या प्लॅनिंगला इम्प्लिमेंट करणं म्हणजे ॲक्च्युअली सत्यात उतरवणं म्हणजे इम्प्लिमेंटेशन. पुट द केअर प्लॅन इन टू ॲक्शन, परफॉर्म नर्सिंग इंटरव्हेन्शन टू अचीव द गोल्स. म्हणजे जे आपण प्लॅन केला होता ते प्लॅन ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट करणं म्हणजे इम्प्लिमेंटेशन. जे आपण प्लॅनिंग केली ते इम्प्लिमेंट करणं म्हणजे इम्प्लिमेंटेशन. त्यानंतर लास्ट आहे इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन म्हणजे काय? चेक इफ द गोल्स वेअर मेट. म्हणजे काय? म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जे आपण प्लॅनिंग केली, जे आपण
प्लॅनिंगला रॅशनल दिलं, इम्प्लिमेंटेशन केलं आणि इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर ह्या सर्व गोष्टी ज्या आपण केल्या, मग ह्या गोष्टी झाल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये चेक करणं की आपल्याला गोल जो आहे तो अचीव झाला की नाही, तर आपण काय म्हणतो, इव्हॅल्युएशन असं म्हणत असतो. ठीक आहे, 7 गोष्टी कळाल्या कोणकोणत्या? असेसमेंट, नर्सिंग डायग्नोसिस, गोल, प्लॅनिंग, रॅशनल, इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन. असेसमेंटमध्ये काय सांगितलं आपण? पेशंटच्या हेल्थ कंडिशन रिलेटेड डाटा जमा करणं. त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात, एक असतं सब्जेक्टिव्ह डाटा आणि एक असतो ऑब्जेक्टिव्ह डाटा. सब्जेक्टिव्ह डाटा म्हणजे सब्जेक्टनं आपल्याला काय सांगितलं, पेशंट आपल्याला काय सांगितलं, आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपण कशावर ठरवलं की त्याला ती कंडिशन व्हायली. ठीक आहे, हे झालं असेसमेंट. त्यानंतर नर्सिंग डायग्नोसिस, पेशंटच्या साइन अँड सिम्पटमनुसार आपण नर्सिंग डायग्नोसिस बनवत असतो. त्यानंतर थर्ड वन इज गोल. गोल म्हणजे काय, आपल्याला काय अचीव करायचं आहे हे सांगणं म्हणजे गोल. त्यामध्ये 2 असतात, एक असतं शॉर्ट टर्म गोल, एक असतं लॉंग टर्म गोल. ठीक आहे, झालं गोल. त्यानंतर प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे काय, आपण गोल अचीव करण्यासाठी केलेले इंटरव्हेन्शन्स म्हणजे प्लॅनिंग. रॅशनल म्हणजे काय, त्यानंतर आहे रॅशनल. रॅशनल म्हणजे काय, प्लॅनिंग आपण का करायलो याचं कारण देणं. ठीक आहे, म्हणजे रॅशनल. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन, जी प्लॅनिंग केली ते ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट करणं म्हणजे इम्प्लिमेंटेशन. आणि इव्हॅल्युएशन म्हणजे काय, सर्व जे गोष्टी आपण करायलो होतो या सर्व गोष्टीविषयी गोष्टी झाल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये काय अचीव झालं ते सांगणं म्हणजे इव्हॅल्युएशन. ठीक आहे, ह्या 7 गोष्टी कळाल्या. ह्या 7 गोष्टी कळणं फार गरजेचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला नर्सिंग केअर प्लॅन लिहिण्याच्या आधी म्हणजे लिहायला चालू करण्यासाठी आपल्याला नर्सिंग डायग्नोसिस बनवायचे असतात. ठीक आहे, तुम्हाला आधी पण सांगितलं नर्सिंग डायग्नोसिस बनवायचे असतात. आणि नर्सिंग डायग्नोसिस बनवण्यासाठी जे काही पेशंटना आपल्याला साइन अँड सिम्पटम सांगितलेत, ठीक आहे, त्याच्या रिलेटेड आपण नर्सिंग डायग्नोसिस बनवत असतो. आणि नर्सिंग डायग्नोसिस बनवण्यासाठी आपल्याला एखाद्या डिसीज कंडिशनविषयी नॉलेज असणं फार गरजेचं असतं. ठीक आहे, नर्सिंग डायग्नोसिस बनवण्यासाठी आपल्याला एखाद्या डिसीज कंडिशनविषयी नॉलेज असणं फार गरजेचं असतं. आपण आता या ठिकाणी बघत आहोत. या ठिकाणी आपण डिसीज कंडिशन घेतली टायफॉइड फिवर. ठीक आहे, टायफॉइड फिवर. आणि नर्सिंग डायग्नोसिस कसे बनवायचे याच्यासाठी जर तुम्हाला जमत नसतील, तुम्हाला नर्सिंग डायग्नोसिस बनवायचे, तर आपल्या नर्सिंग डायग्नोसिस बनवण्यासाठी एक ऑलरेडी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर डिसीज कंडिशन, आपल्याला डिसीज कंडिशन माहीत असायला पाहिजे, त्याचे साइन अँड सिम्पटम माहीत असायला पाहिजे, सर्व गोष्टी डिसीज कंडिशनविषयी आपल्याला माहिती असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलेला आहे टायफॉइड फिवर. ठीक आहे, टायफॉइड फिवरचा पॉझिटिव्ह एजंट असतो टायफॉइडचा, जे असतो साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी या जे काही बॅक्टेरिया असेल त्याच्यामुळे आपल्याला टायफॉइड फिवर होते. त्याच्यामध्ये साइन अँड सिम्पटम आपल्याला कोणकोणते दिसतात टायफॉइडमध्ये? हायपरथर्मिया, द पेशंटचं बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होतं. इम्बॅलन्स्ड न्यूट्रिशन लेस दॅन बॉडी रिक्वायरमेंट, म्हणजे त्या पेशंटला नोझिया, व्हॉमिटिंग, डायरिया होत असेल तर त्याच्यामुळे त्याच्या बॉडीचं न्यूट्रिशन इम्बॅलन्स होतं. डिफिशिएट फ्लूड व्हॉल्यूम, व्हॉमिटिंग होत असेल, डायरिया होत असेल तर फ्लूड व्हॉल्यूम डिफिशिएट होतं. नंतर फटीग, ॲक्टिव्हिटी इंटॉलरन्स आणि डिस्टर्ब्ड स्लीप पॅटर्न, सगळे साइन अँड सिम्पटम आहेत टायफॉइड फिवरचे. ठीक आहे, मी आताच सांगितलं की आपण साइन अँड सिम्पटमनुसार आपण नर्सिंग डायग्नोसिस बनवत असतो. या ठिकाणी मी तुम्हाला नर्सिंग डायग्नोसिस बनवून दाखवलेत, या ठिकाणी बघा. आणि आपल्याला मिनिमम 5 नर्सिंग डायग्नोसिस बनवायचे असतात. मॅक्झिमम आपण किती मत बनवू शकतो, पण मिनिमम आपल्याला 5 नर्सिंग डायग्नोसिस हे बनवायचे असतात. आणि नर्सिंग डायग्नोसिस हे कधी पण प्रायोरिटी वाईज बनवायचे. नर्सिंग डायग्नोसिस हे कधी पण प्रायोरिटी वाईज बनवायचे असतात. त्या ठिकाणी बघा मी नर्सिंग डायग्नोसिस बनवलेले आहेत. फर्स्ट होतं आपल्याला हायपरथर्मिया, म्हणजे बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होऊ लागलं, तर नर्सिंग डायग्नोसिस काय बनवला मी? हायपरथर्मिया रिलेटेड टू इन्फेक्शन ॲज एव्हिडन्स्ड बाय इलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर चेक्ड बाय थर्मामीटर. म्हणजे काय, त्याला जे हायपरथर्मिया व्हायला कशामुळे व्हायला? रिलेटेड टू इन्फेक्शन झाल्यामुळे त्याला हायपरथर्मिया होत आहे. ठीक आहे, ॲज एव्हिडन्स्ड बाय, आपण एव्हिडन्स कशाहून दिला, आपल्याला कशाहून कळालं की त्याचं बॉडी टेम्परेचर जे आहे इन्क्रीज झालेलं आहे. ॲज एव्हिडन्स्ड बाय इलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर, त्याचं बॉडी टेम्परेचर इलिव्हेटेड झालेलं आहे. चेक्ड बाय थर्मामीटरनं आपण चेक केल्यामुळे आपल्याला कळाले की त्या पेशंटचं बॉडी टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या साइन अँड सिम्पटमवरून नर्सिंग डायग्नोसिस बनवायचे असतात. ठीक आहे, फर्स्ट कळालं. असेच मी साइन अँड सिम्पटमनुसार त्याचे 4 नर्सिंग डायग्नोसिस अजून बनवले आहेत.
सेकंड होतं इम्बॅलन्स्ड न्यूट्रिशन लेस दॅन बॉडी रिक्वायरमेंट, त्याचं न्यूट्रिशन त्याच्या बॉडी रिक्वायरमेंटनुसार कमी होऊ लागलं किंवा इम्बॅलन्स्ड होऊ लागलं. रिलेटेड टू लॉस ऑफ ॲपेटाईट, कशामुळं लॉस ऑफ ॲपेटाईटमुळे त्याला खावं वाटणं चाललं, त्याच्यामुळे काय झालं त्याला बॅलन्स जे काही न्यूट्रिशन आहे ते ॲबनॉर्मल व्हायला. नॉझिया वॉमिटिंग रिलेटेड टू लॉस ऑफ ॲपेटाईट, नॉझिया वॉमिटिंग ॲज एव्हिडन्स्ड बाय वेट लॉस, जे कशावर एव्हिडन्स भेटला आपल्याला, त्याचं वेट लॉस झालं, विकनेस व्हायला झाला आणि पुअर इनटेक म्हणजे ते कमी खायला लागलं. ठीक आहे, हे झालं सेकंड नर्सिंग डायग्नोसिस. त्यानंतर आहे थर्ड डिफिशिट फ्लुइड व्हॉल्यूम. आता फक्त मी वाचून दाखवतो, सांगत नाही बघा. डिफिशिट फ्लुइड व्हॉल्यूम रिलेटेड टू एक्सेसिव्ह स्वेटिंग, वोमिटिंग ॲज एव्हिडन्स्ड बाय ड्राय टंग, डिक्रीज्ड युरिन आउटपुट. ठीक आहे. फोर्थ आहे फटीग रिलेटेड टू प्रोलॉंग्ड फीवर अँड इन्फेक्शन ॲज एव्हिडन्स्ड बाय पेशंट्स विकनेस अँड टायर्डनेस. त्या पेशंटला फटीग व्हायला कशामुळे व्हायला, रिलेटेड टू प्रोलॉंग्ड फीवर, जास्त दिवस फीवर राहिल्यामुळे त्या पेशंटला फटीग व्हायला आणि इन्फेक्शनमुळे. आणि कशाने एव्हिडन्स भेटला आपल्याला, पेशंट्स विकनेस अँड टायर्डनेस, पेशंट आपल्याला कधी पण टायर्ड दिसत आणि त्याच्यामध्ये विकनेस दिसून यायला लागली, त्याच्यामुळं फटीग. आणि लास्ट आहे ॲक्टिव्हिटी इंटॉलरन्स, त्याची ॲक्टिव्हिटी इंटॉलरन्स झाली म्हणजे जास्त मुवमेंट करत नाही, ते ॲक्टिव्हिटी करत नाही. रिलेटेड टू कशाचं रिलेटेड, विकनेस, त्याला विकनेस आल्यामुळं आणि फिवर आल्यामुळे त्याची ॲक्टिव्हिटी कमी झाली. आणि कशाने कळालं आपल्याला, ॲज एव्हिडन्स्ड बाय शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, त्याला थोडी पण ॲक्टिव्हिटी केल्यानंतर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ व्हायली. इनेबिलिटी टू परफॉर्म डेली ॲक्टिव्हिटीज, डेली ॲक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी तो इनेबल राहायला. ठीक आहे, हे झाले नर्सिंग डायग्नोसिस. परत एकदा सांगतो, नर्सिंग डायग्नोसिस जर तुम्हाला बनवता येत नसतील तर आपला व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आपण त्याच्या साइन अँड सिम्पटमवर 5 नर्सिंग डायग्नोसिस बनवलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला प्रायोरिटी वाईज आपण नर्सिंग डायग्नोसिस बनवले तर आपल्याला प्रायोरिटी वाईजनुसारच आपल्याला केअर प्लॅनसुद्धा बनवावे लागतात. ठीक आहे, प्रायोरिटी वाईज आपल्याला केअर प्लॅनसुद्धा बनवावे लागतात. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण हायपरथर्मियाविषयी एक केअर प्लॅन तुम्हाला बनवून सांगतो. ठीक आहे, हायपरथर्मियाविषयी नर्सिंग केअर प्लॅन. ठीक आहे, नर्सिंग डायग्नोसिस बनवला होता आपण, त्यानंतर आपण बघू नर्सिंग केअर प्लॅन फॉर हायपरथर्मिया. या ठिकाणी बघू शकता नर्सिंग केअर प्लॅनमध्ये मी तुम्हाला 7 पॉईंट सांगितले होते, ते कोणकोणते होते. असेसमेंट, फर्स्ट वन असेसमेंट, नर्सिंग डायग्नोसिस, गोल, प्लॅनिंग, रॅशनल इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन. ठीक आहे, 7 गोष्टी होत्या. असेसमेंटमध्ये 2 गोष्टी सांगितल्या होत्या, एक होता सब्जेक्टिव्ह डाटा आणि सेकंड होता ऑब्जेक्टिव्ह डाटा. गोलमध्ये 2 गोष्टी होत्या, शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल. तुम्हाला नर्सिंग केअर प्लॅन लिहिण्यासाठी आधी ह्या 7 गोष्टी पाठ कराव्या लागतील. त्यानंतर बघा, असेसमेंटमध्ये 2 गोष्टी होत्या, सब्जेक्टिव्ह डाटा आणि ऑब्जेक्टिव्ह डाटा. सब्जेक्टिव्ह डाटामध्ये सांगितलं होतं की जे पेशंटनं आपल्याला सांगितलं ते आपल्याला लिहायचं असतं, आणि ऑब्जेक्टिव्ह डाटामध्ये ॲक्च्युअलमध्ये आपण काय चेक करून ठरवलं की बाबा त्याला खरंच तो प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा सब्जेक्टिव्ह डाटा. द क्लायंट सेज दॅट आय फील दॅट माय बॉडी टेम्परेचर हॅज इन्क्रीज्ड, म्हणजे क्लायंट सांगायला लागलं की माझं बॉडी टेम्परेचर, मला असं फील होते की माझं बॉडी टेम्परेचर वाढले. ठीक आहे, हे झालं सब्जेक्टिव्ह डाटा, जसं पेशंटला सांगितलं तसं लिहायचं. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह डाटामध्ये ॲक्च्युअलमध्ये आपण काय चेक करून ठरवलं की त्याचं बॉडी टेम्परेचर इन्क्रीज झाले. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह डाटा बाय चेकिंग व्हायटल सायन्स, जे व्हायटल सायन्स चेक करून आपण ठरवले की खरंच त्याचं बॉडी टेम्परेचर वाढले. ठीक आहे, व्हायटल सायन्समध्ये टेम्परेचर, पल्स, BP, रेस्पिरेशन या सर्व गोष्टी बघतो आपण. तर त्या ठिकाणी टेम्परेचर आपल्याला इन्क्रीज झालेलं दिसलं, त्यामुळे आपण ठरवलं की याला टेम्परेचर जे आहे म्हणजे हायपरथर्मिया झालं आहे. ठीक आहे, हे झालं असेसमेंट. त्यानंतर आहे नर्सिंग डायग्नोसिस. ठीक आहे, नर्सिंग डायग्नोसिस जे आपण नर्सिंग डायग्नोसिस बनवलेलं आहे ऑलरेडी, जे आपण नर्सिंग डायग्नोसिस बनवलं ते नर्सिंग डायग्नोसिस ॲज इट इज, जशाच तसं या ठिकाणी लिहायचं. ठीक आहे, नर्सिंग डायग्नोसिस जशाच तसं जे आपण वर बनवलं होतं ते जशाच तसं या ठिकाणी लिहायचं. नर्सिंग डायग्नोसिस आपण काय बनवलं होतं, हायपरथर्मिया रिलेटेड टू इन्फेक्शन ॲज एव्हिडन्स्ड बाय इलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर चेकड बाय थर्मामीटर. थर्मामीटरनं आपण चेक केलं की त्याचं बॉडी टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज झालेलं आहे. कशामुळे, इन्फेक्शनमुळे. आणि इन्फेक्शन कशामुळे झालं तर साल्मोनेला टायफीमुळे. ठीक आहे, 2 गोष्टी कळाल्या, असेसमेंट अँड नर्सिंग डायग्नोसिस. थर्ड आहे गोल. गोलमध्ये 2 गोष्टी सांगितल्या होत्या, एक होतं शॉर्ट टर्म गोल आणि एक होतं लॉंग टर्म गोल. तर हायपरथर्मियासाठी आपण शॉर्ट टर्म गोल काय बघितलं, द पेशंट्स बॉडी टेम्परेचर. शॉर्ट टर्म गोलमध्ये द पेशंट्स बॉडी टेम्परेचर विल रिड्यूस टू नॉर्मल रेंज.
विदिन 4 to 6 hours आफ्टर इंटरव्हेन्शन. म्हणजे शॉर्ट टर्म गोल आपण काय ठरवलं की बाबा पेशंटचं बॉडी टेम्परेचर जे आहे, जे वाढलेलं आहे, एलिव्हेट झालेलं आहे, ते 4 ते 6 तासामध्ये नॉर्मलला आलं पाहिजे. ठीक आहे, आपण शॉर्ट टर्म गोलमध्ये सांगितलं. ठीक आहे, शॉर्ट टर्म गोल कळालं. त्यानंतर सेकंड आहे लॉंग टर्म गोल. लॉंग टर्म गोलमध्ये बघा, द पेशंट विल मेंटेन नॉर्मल बॉडी टेम्परेचर. म्हणजे त्या पेशंटनं त्याचं नॉर्मल बॉडी टेम्परेचर जे आहे ते मेंटेन करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ते इन्फेक्शन कमी केल्यानंतर आपण एवढे पूर्ण नर्सिंग इंटरव्हेन्शन केल्यानंतर काही डेजमध्ये किंवा काही वीक्स नंतर त्यांना त्याचं बॉडी टेम्परेचर जे आहे ते नॉर्मल मेंटेन करायला पाहिजे. ठीक आहे, हे कळालं. गोल 3 गोष्टी कळायला, असेसमेंट, नर्सिंग डायग्नोसिस आणि गोल. गोलमध्ये 2 बघितले आपण, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल. त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट प्लॅनिंग, रॅशनल इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन. प्लॅनिंगमध्ये सांगितलं मी तुम्हाला, आपण प्लॅन करत असतो की त्या पेशंटला कूल अचीव करण्यासाठी आपण काय काय करणार. तर या ठिकाणी आपण हायपरथर्मिया बघतो, जे काही पेशंटचं बॉडी टेम्परेचर इन्क्रीज झालं आहे ते बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी आपण काय काय प्लॅन करायचं. ठीक आहे, तर प्लॅनिंगमध्ये बघा, फर्स्ट प्लॅन आपण काय केला, मॉनिटर टेम्परेचर अँड व्हायटल सायन्स रेग्युलरली. आपण काय करायलो, त्या पेशंटचं टेम्परेचर आणि व्हायटल सायन्स रेग्युलर मॉनिटर करायलो. आपण प्लॅन केला की त्याचं रेग्युलर मॉनिटर करत राहायचं. ठीक आहे, आता रॅशनल म्हणजे काय, आपण का करायलो आपण टेम्परेचर आणि व्हायटल सायन्स मॉनिटर टू असेस इफेक्टिव्हनेस ऑफ ट्रीटमेंट. म्हणजे जी ट्रीटमेंट चालू आहे त्याचं इफेक्टिव्हनेस असेस करण्यासाठी आपण रेग्युलरली त्याचं व्हायटल सायन्स आणि टेम्परेचर मॉनिटर करायलो. ठीक आहे, हे झालं याचं कारण की आपण का करायलो. ठीक आहे, इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, हे जे काय आपण प्लॅनिंग ठरवली होती ती प्लॅनिंग आपण ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट करायलो की नाही, म्हणजे इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे, इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, मॉनिटर्ड टेम्परेचर अँड व्हायटल सायन्स. जे आपण प्लॅनिंग केली होती ते आपण ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट केली, म्हणजे मॉनिटर केली. आता हे मॉनिटर करायचं होतं, मॉनिटर्ड केलं. ठीक आहे, हे झालं इम्प्लिमेंटेशन. फर्स्ट प्लॅनिंग मधला फर्स्ट पॉईंट कळाला. त्यानंतर सेकंड आहे प्रोव्हाइड टेपिड स्पंज बाथ अँड कीप रूम व्हेंटिलेटेड. म्हणजे त्याला आपण स्पंज बाथ द्यायचा, टॅपिड स्पंज बाथ द्यायचा आणि रूममध्ये व्हेंटिलेशन मेंटेन करायचं. का करायचं आपण याला कारण या ठिकाणी सांगितलं आहे, रॅशनल टू हेल्प्स बॉडी लूज एक्सेस हीट. म्हणजे एक्सेस हीट तयार व्हायली, ते एक्सेस हीट बॉडी करून लूज होण्यासाठी. ठीक आहे, आधीच त्याला हायपरथर्मिया व्हायला, आपण त्याच्यासाठी काय करायलो, टॅपिड स्पंज बाथ द्यायलो आणि रूम व्हेंटिलेटेड ठेवायलो. का करायलो या गोष्टी, टू हेल्प बॉडी लूज एक्सेस हीट. एक्सेस हीट जी काय जनरेट व्हायली ती लूज करण्यासाठी. आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय, प्रोव्हाइडेड टॅपिड स्पंज बाथ. ठीक आहे, आपण त्याला टॅपिड स्पंज बाथ जे आहे ते प्रोव्हाइड केला. ठीक आहे, हे झालं सेकंड प्लॅनिंग. थर्ड आहे इनकरेज ओरल फ्लुइड्स. म्हणजे त्याला ओरल फ्लुइड घेण्यासाठी इनकरेज करायचं. ठीक आहे, थोडं मोटिवेट करायचं, एनकरेज करायचं. त्याच्यामध्ये वॉटर असतील, ज्युसेस असतील किंवा ORS असेल, ओरल रिहायड्रेटेड सॉल्ट्स असतील. ठीक आहे, इनकरेज करायचं. काय इनकरेज करायचं, टू प्रिव्हेंट डिहायड्रेशन. आपल्याला माहीत आहे हायपरथर्मिया झाल्यामुळं डिहायड्रेशन होऊ शकते. तर ते डिहायड्रेशन प्रिव्हेंट करायसाठी त्या पेशंटला इनकरेज करायचं ओरल फ्लुइड्स घेण्यासाठी. इम्प्लिमेंटेशन इनकरेज्ड टू टेक ओरल फ्लुइड्स. त्याला आपण इनकरेज्ड केलं ओरल फ्लुइड्स घेण्यासाठी. ठीक आहे, हे झालं थर्ड. त्यानंतर फोर्थ आहे ॲडमिनिस्टर अँटीबायोटिक्स ॲज प्रिस्क्राईब्ड. म्हणजे ज्या फिजिशियननं आपल्याला अँटीबायोटिक्स मेडिकेशन, अँटीबायोटिक्स म्हणजे त्याची जे काही बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी जे काही मेडिकेशन दिले होते ते मेडिकेशन काय करायचे, त्याला ॲडमिनिस्टर करायचे, त्याला प्रोव्हाइड करायचे, त्याला द्यायचे. ठीक आहे, कशासाठी देतो आपण अँटीबायोटिक्स, रिड्युसेस फीवर बाय ॲक्टिंग ऑन हायपोथॅलेमस. तुम्हाला माहिती आहे की हायपोथॅलेमस हा हीट रेग्युलेटिंग सेंटर आहे, टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर आपल्या बॉडीमध्ये. तर मग हे अँटीबायोटिक मेडिकेशन काय करतात, त्या हायपोथॅलेमसवर जाऊन ॲक्ट करतात. ठीक आहे, आणि हायपोथॅलेमस मग काय करतो की बॉडी टेम्परेचर जे आहे ते कमी करतो, रिड्यूस करतो. ठीक आहे, आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये ॲडमिनिस्टर अँटीबायोटिक्स ॲज प्रिस्क्राईब. जसं प्रिस्क्राईब केलं तसं आपण त्याला अँटीबायोटिक्स मेडिकेशन जे आहे ते आपण ॲडमिनिस्टर केलेले आहेत. ठीक आहे, झालं फोर्थ प्लॅनिंग. आणि फिफ्थ आहे टू एज्युकेट पेशंट अबाउट रेस्ट, हायड्रेशन अँड हायजीन. त्या पेशंटला आपण एज्युकेट करायचं कशाविषयी, रेस्टविषयी, रेस्ट इम्पॉर्टन्स सांगायचं, हायड्रेशनविषयी आणि हायजीनविषयी. ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये इन्फेक्शन जे नॉर्मली जे आहे ते हायजीन मेंटेन न केल्यामुळे होतं. ठीक आहे, आणि त्या पेशंटला आपण काय करायला, एज्युकेट करायला की बाबा तुम्ही रेस्ट करा, हायड्रेशन प्रॉपर घ्या आणि हायजीन मेंटेन करा, जेणेकरून तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही आणि तुमच्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते नॉर्मल मेंटेन राहील. ठीक आहे,
आपण कशासाठी ह्या गोष्टी करायलो, प्रमोट्स रिकव्हरी अँड प्रिव्हेंट्स रिकरन्स, म्हणजे रिकव्हरी फास्ट होण्यासाठी, ठीक आहे, आणि प्रिव्हेंट्स रिकरन्स म्हणजे काय, त्याला परत परत हायपरथर्मिया होऊ नये म्हणून आपण त्याला काय करायलो, एज्युकेट करायलो, कशाविषयी, रेस्ट विषयी, हायड्रेशन विषयी आणि हायजीन विषयी. इम्प्लिमेंटेशन काय केलं आपण, प्रोव्हाइडेड इन्फॉर्मेशन अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ रेस्ट, हायड्रेशन अँड हायजीन. आपण त्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली की काय इम्पॉर्टन्स आहे रेस्टचं, हायड्रेशनचं आणि हायजीनचं. ठीक आहे, गोष्टी कळाल्या. प्लॅनिंग, रॅशनल आणि इम्प्लिमेंटेशन. आता इव्हॅल्युएशन म्हणजे काय, या जे काही सर्व गोष्टी आपण केल्या, ठीक आहे, या जे काही सर्व गोष्टी आपण केल्या त्याचं ॲक्च्युअलमध्ये शेवटचा इव्हॅल्युएशन काय निघालं. ठीक आहे, मग काय निघालं, ॲट द एंड ऑफ नर्सिंग इंटरव्हेन्शन, म्हणजे जे काय आपण नर्सिंग इंटरव्हेन्शन जे केले, जे काय आपण प्लॅनिंग केली होती, नर्सिंग इंटरव्हेन्शन, पेशंट्स बॉडी टेम्परेचर रिटर्न टू द नॉर्मल, म्हणजे ह्या सर्व गोष्टी केल्यामुळं पेशंटचं बॉडी टेम्परेचर जे आहे ते नॉर्मलला आलेलं आहे. ठीक आहे, हे कळालं. ॲट द एंड ऑफ नर्सिंग इंटरव्हेन्शन, पेशंट बॉडी टेम्परेचर रिटर्न टू दी नॉर्मल. हे झालं नर्सिंग केअर प्लॅन. ठीक आहे, कशा पद्धतीने केअर प्लॅन लिहायचा, केअर प्लॅनमध्ये बघितलं आपण नर्सिंग केअर प्लॅन काय असतो, त्याच्या स्टेप्स कोणकोणते असतात. स्टेप्समध्ये आपण प्रत्येक स्टेप्स बघितली. असेसमेंट काय असतं, नर्सिंग डायग्नोसिस, गोल, प्लॅनिंग, रॅशनल, इम्प्लिमेंटेशन आणि इव्हॅल्युएशन. असेसमेंटमध्ये 2 गोष्टी बघितल्या, सब्जेक्टिव्ह डाटा, ऑब्जेक्टिव्ह डाटा. गोलमध्ये 2 बघितल्या, शॉर्ट टर्म गोल, लॉंग टर्म गोल. आणि ह्या सर्व गोष्टी काय असतात, या सर्व गोष्टी आपण इन डिटेलमध्ये बघितल्या. आणि नर्सिंग केअर प्लॅन लिहिण्यासाठी आपल्याला नर्सिंग डायग्नोसिस बनवता येणं फार गरजेचे असतात, फार महत्त्वाचे असतात. आणि नर्सिंग डायग्नोसिस कसे बनवायचे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. जर कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन आधी तो व्हिडिओ बघा, त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघा की कशा पद्धतीनं नर्सिंग केअर प्लॅन जे बनवायचे असतात. आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्याला प्लॅनिंग जे आहे ते मिनिमम 5 प्लॅनिंग आपल्याला करावे लागतात. ठीक आहे, मिनिमम 5 प्लॅनिंग करावे लागतात. आणि याच्या आधी मी सांगितलं की तुम्हाला मिनिमम 5 नर्सिंग डायग्नोसिस जे आपल्याला जे आहे ते बनवायचे असतात. त्यानंतर 5 प्लॅनिंग बनवावे लागतात. त्या 5 प्लॅनिंगचे तुम्हाला रॅशनल द्यावे लागतात, त्याला इम्प्लिमेंट करावं लागतं. आणि ॲट द एंड ऑफ इव्हॅल्युएशन आपल्याला चेक करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मेडिकल कलेक्शन ह्या चॅनलला तुम्हाला नंबर ऑफ नर्सिंगचा कंटेंट मिळणार आहे. जर तुम्हाला कोणत्या दुसऱ्या टॉपिकविषयी जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, जर तुम्हाला लेक्चर पाहिजे असेल, जर तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्ही कमेंट करा. त्यानंतर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा. आपल्या नर्सिंगच्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ शेअर करा. नंबर ऑफ विद्यार्थी या सेक्शनमध्ये अडकळत असतात. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला नंबर ऑफ कंटेंट आपल्याला चॅनल थ्रू मिळणार आहे. आपल्या चॅनलवरती दररोज 1-2 दिवसाला व्हिडिओ जो आहे तो अपलोड होत असतो. नर्सिंग रिलेटेड पूर्ण नॉलेज जे आहे तुम्हाला भेटत असतं. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू.